मॅडम एक विचारू का? हां मॅडम विचारा ना. आपलं जे 100 दिवस 100 प्रोडक्टचं सिरीज आहे त्या सिरीजमधला पहिला प्रोडक्ट कुठला असणार आहे? त्याच्या सिरीजमधला पहिला प्रोडक्ट जो असणार आहे तो म्हणजे की ॲमेझॉन. आणि ॲमेझॉन हा प्रोडक्ट बायोस्टिम्युलंट कॅटेगरीमधला आहे आणि हा प्रोडक्ट पोटॅशियम ह्युमेट, अमायनो ॲसिड, फुल्विक ॲसिड, त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड, विटॅमिन्स यांच्यावरती आधारित असं उत्पादन आहे. आणि हे उत्पादन ज्यावेळेला आपण आपल्या पिकामध्ये वापरतो तर त्याचे खूप छान रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण सीड ट्रीटमेंटमध्ये वापरतो तर बियाणांची उगवण क्षमताही लवकर होते. तसेच मुळांची त्याचबरोबर रोपांची जी वाढ आहे ती जलद गतीने आपल्याला तिथे झालेली दिसून येते. फुटवे छान पद्धतीने आणि अधिक प्रमाणात आपल्याला आपल्या पिकामध्ये दिसतात. त्याचबरोबर जे मुख्य अन्नद्रव्य आहेत किंवा जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्यांचं अपटेक चांगलं होतं, त्यामुळे पिकाची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीनं होते. फळधारणा फुलधारणा चांगल्या पद्धतीनं होते. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पीक तग धरून ठेवण्याची जी पिकाची क्षमता आहे ती तिथं वाढीस लागते. आणि त्याचबरोबर फळांची जी पक्वता आहे ती लवकर आणि एक समान होते. आणि याचं वापरण्याचं जे प्रमाण आहे ते सीड ट्रीटमेंटसाठी आपल्याला 5 ते 10 मिली प्रति किलो बियाण्यासाठी वापरायचं आहे. त्याचबरोबर नर्सरीमध्ये मुळे बुडवण्यासाठी आपल्याला 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये वापरायचं आहे. त्याचबरोबर फवारणीमध्ये 1.5 ते 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये वापरायचं आहे. आणि ड्रीपमधून 1 लिटर ॲमेझॉन हे लागणीनंतर 8 ते 10 दिवसांनी किंवा बहर येण्यापूर्वी वापरायचं आहे. आणि बाजारामध्ये हे उत्पादन 250 मिली, 500 मिली, 1 लिटर आणि 5 लिटर पॅकमध्ये उपलब्ध आहे. आणि ह्याचे रिझल्ट इतके सुंदर येतात की नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांनी जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं ॲमेझॉन हे उत्पादन नक्कीच वापरून बघायला पाहिजे.